खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व पोलीस मित्रमैत्रिणींना नमस्कार. मी फौजदार बापूसाहेब शेळके, बार्शी. संपर्क 9552 600 999. तर आज आपण जी काही आपली खात्यांतर्गत एक्झाम आहे त्या परीक्षेबाबत एक थोडक्यात मार्गदर्शन करणार आहोत. सर्वात महत्त्वाची गोष्ट मी प्रथमतः या ठिकाणी नमूद करू इच्छितो की जे विद्यार्थी या परीक्षेची तयारी करत आहेत त्यांनी एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपण या क्षेत्रात पूर्ण तयारीनिशी उतरणं गरजेचं आहे. तुमच्यासमोर अभ्यासाव्यतिरिक्त इतर कोणतेही पर्याय असता कामा नये. काय होतं बघा, काही मुलं अभ्यास करतात, त्यांच्या डोक्यात असे विचार असतात की बघूया 1-2 वर्ष प्रयत्न करून, जर परीक्षा पास झालो तर ठीक आहे, नाहीतर मग शेती आहे, अमुक एखादा जोड व्यवसाय आहे, नाहीतर मग ही नोकरी आहेच, वगैरे वगैरे. काय आहे, जिथं पर्याय उपलब्ध होतात तिथं माणूस खचतो. आपल्यासमोर कोणताही पर्याय असता कामा नये. आपले टार्गेट हेच आपलं लक्ष असलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की इफ यू वॉन्ट सक्सेस यू मस्ट बी नॅरो माइंडेड. म्हणजे तुम्ही जर तुमच्या आयुष्यात यशस्वी होऊ इच्छित असाल तर तुम्ही एका विशिष्ट ध्येयावरती तुमचं लक्ष केंद्रित करा. आपण एक शिवचरित्रामध्ये उदाहरण सुद्धा पाहिलं की ज्यावेळेला तानाजी आणि सूर्याजी मालुसरे कोंढाणा किल्ला घ्यायला गेले होते तेव्हा लढता लढता त्या ठिकाणी तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले आणि त्यानंतर मराठ्याचं सैन्य पळून जायला लागलं. परंतु त्या ठिकाणी सूर्याजी मालुसरेंनी कड्यावरचा दोर कापून टाकला होता. मग त्यावेळेला त्यांनी मावळ्यांना सांगितलं की मी कड्यावरचा दोर कापून टाकला आहे, आता तुमच्या समोर पर्याय नाही, लढणे हा एकमेव मार्ग तुमच्या समोर आहे. म्हणजे ज्यावेळेला तुमच्या आयुष्यातील पर्यायाचे दोर तुम्ही कापून टाकता त्यावेळेला तुम्ही खऱ्या अर्थाने कसोटीला उतरलेले असता. आता आपलं उदाहरण आपण बघू शकता की PSI होणारी सर्वाधिक मुलं ही SRP गटातूनच का येतात? कारण त्यांच्यापुढे पर्याय नसतात. जिल्हा पोलीस दलातील मुलांचं आयुष्य त्यांच्यापेक्षा थोडं सुखावं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. परंतु त्या नोकरीतून बाहेर पडण्यासाठी खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक स्पर्धा परीक्षा हा एकमेव मार्ग त्यांच्यापुढे असतो. इतर कोणताही पर्याय नसतो. म्हणूनच ते जास्त यशस्वी होतात. तर आता जी मुलं अभ्यास करत आहेत, करू पाहत आहेत, करणार आहेत, करत आले आहेत, अशा सर्वांसाठी ज्यावेळेला आपण एखाद्या परीक्षेचा अभ्यास करत असतो त्यावेळेला आपल्याला एक चतुसूत्री कार्यक्रम लक्षात ठेवायचा असतो. म्हणजे यात प्रामुख्यानं 4 गोष्टी आहेत माझ्या मते. पहिली गोष्ट अशी की तुम्ही अभ्यासक्रम जो आहे आपल्याला तो पडताळून पाहिला पाहिजे. पडताळूनच नव्हे तर तो तोंडपाठ असला पाहिजे की कोणता घटक आपल्याला किती मार्काला आहे. साधारणतः IPC असेल 60 मार्क, CRPC 40 मार्क, मायनर कायदे 80 मार्क, पुरावा कायदा 20 मार्क, राज्यघटना 30 मार्क वगैरे वगैरे या मुख्य परीक्षेच्या गोष्टी आहेत. तर अभ्यासक्रम आपला तोंडपाठच असला पाहिजे. त्यानुसार आपल्याला मार्कनुसार विशिष्ट अभ्यासावर भर देता येतो. जर तुम्हाला कळालं नाही कोणता विषय किती मार्काला आहे तर तुमच्या अभ्यासाची दिशा बदलून जाईल. त्यामुळं सगळ्यात महत्वाची गोष्ट अभ्यासक्रम पाहणे आणि त्यानुसार अभ्यास करणे. या चतुसूत्री कार्यक्रमातील दुसरी अशी गोष्ट की प्रश्नपत्रिकांचा आढावा घेणे. आतापर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिका आपल्या नजरेखालून घालणे किंवा त्याची पडताळणी करणे, त्याचं अवलोकन करणे हे अत्यंत गरजेचं असतं. म्हणजे यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की नेमकं लोकसेवा आयोगाला आपल्याकडून काय अपेक्षित आहेत, कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. साधारणतः पुरावा कायदा विषय आहे तर त्यातले बाबा आपल्याला 10 प्रश्न आहेत, तर आतापर्यंत आयोगाने जे प्रश्न विचारले आहेत त्यांचं स्वरूप काय आहे, अशा पद्धतीचा काय होईल आपल्याला
एक प्रकारे आकलन होईल. आणि संभाव्य प्रश्नपत्रिका, मागील प्रश्नपत्रिका, संभाव्य प्रश्नपत्रिका. संभाव्य प्रश्नपत्रिकांचा जो विषय आहे तो जाहिरात पडल्यानंतर जास्त आपल्याला उपयोगी पडेल. ते मी तुम्हाला कालांतराने योग्य त्यावेळी योग्य त्या गोष्टी सांगत राहील. क्रमांक 3 ची अशी गोष्ट आहे की योग्य मार्गदर्शन. तुम्ही जो अभ्यासाचा परिपाठ सुरू केला आहे तो योग्य दिशेने जात आहे का, त्यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची गरज असते. सर्वांनाच योग्य मार्गदर्शनाची गरज असते असंही मी म्हणत नाही, परंतु जगातलं सर्वात मोठं सत्य असं आहे की प्रत्येक माणसाला गुरु हा हवाच असतो आणि गुरुशिवाय विद्या नसते किंवा विद्येचं फलित होत नाही. ही तिसरी गोष्ट. आणि चौथी गोष्ट म्हणजे या सगळ्या गोष्टींचा एकंदरीत आढावा घेतल्यानंतर जे तुम्हाला करायचे आहे ती म्हणजे त्या दृष्टीने मेहनत म्हणजेच अभ्यास. म्हणजे एकंदरीत 4 गोष्टी आपण पाहिल्या: अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका, योग्य मार्गदर्शन आणि मेहनत. या 4 गोष्टीवरतीच तुमची ही परीक्षा किंवा कोणतीही परीक्षा अवलंबून असते. आता मी बघतोय की काही मुलांनी 3-4 वेळा पेपर दिलेला आहे, कोणी 2 वेळा दिला आहे, कोणी 1 वेळा दिला आहे, कोणी अजून पात्र नाही. तर काय आहे, पुन्हा पुन्हा परीक्षा देण्यापेक्षा एकदाच ठरवा की आपल्याला येत्या जाहिरातमध्ये परीक्षा चांगल्या गुणांनी पास व्हायचं आहे. कारण काय होतं बघा, तुम्ही हा अभ्यास करता, पूर्व परीक्षा पास होता, मुख्य परीक्षा पास होता आणि मग काय होतं, 1-2 मार्काने तुमचा नंबर जातो. मग हे सोपं नाही. पुन्हा संसार उभा करणं, पुन्हा भांडी कुंडी घेणं, एखाद्याच्या अतिपुरानं एखाद्या घराचं जसं नुकसान होतं आणि त्यानंतर त्याला पुन्हा कंबर बांधून नवा संसार उभा करावा लागतो, तसंच इथं सुद्धा आहे. 4-2 मार्कानं तुमची पोस्ट तुमच्या हातातून गेल्यानंतर पुन्हा तुम्हाला परीक्षेचा फॉर्म भरण्यापासून, एवढंच नाही तर जाहिरातीची वाट बघण्यापासून ते लांब उडीपर्यंतचा प्रवास तुम्हाला पुन्हा नव्याने करावा लागतो. त्यामुळे एकदाच ठरवा, निर्णय घ्या, खुणगाठ पक्की बांधा आणि आतापासूनच, या क्षणापासूनच ध्येयाच्या दिशेनं योग्य पद्धतीने वाटचाल सुरू करा की पुन्हा पुन्हा परीक्षा आपल्याला द्यायची नाही. येत्या जाहिरातीमध्येच, येत्या परीक्षेमध्येच आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये यशस्वी व्हायचं आहे. आता आपण परीक्षेकडे वळूया. तर आपल्याला 2 पेपर आहेत. एक पूर्व परीक्षा 100 गुणांचा आणि मुख्य परीक्षा 300 गुणांची. तर इथं बघा दोन्हीमध्ये तफावत काय आहे. पूर्व परीक्षेला तुम्हाला सरासरी 50% गुण मिळाले तरी काय होईल, तुम्हाला मुख्य परीक्षेला बसता येईल. परंतु मुख्य परीक्षेला 50% गुण भेटल्यानंतर तुमचा उपयोग होणार नाही. म्हणजे इथं तुम्हाला वेटेज कुठं द्यायचं आहे, तर मुख्य परीक्षेला. पूर्व परीक्षेला 50% गुणांनी पास होतं, परंतु मुख्य परीक्षेला माझ्या मते किमान तुम्हाला 80% गुण हवे आहेत. 80% गुण म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी मेरिट असेल तिथून तुम्हाला 40 ते 50 मार्क पुढे हवे आहेत. आणि पूर्व परीक्षेचा जो अभ्यास आहे तो मराठी, इंग्रजी 25-25 गुण आणि इतर काही जनरल नॉलेजचे विषय आहेत जे आपण अभ्यास करत आलो आहेत पहिलीपासून साधारणतः 15वी पर्यंत. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र वगैरे चालू घडामोडी, त्याच्यासाठी 50 गुण आहेत. अशी एकंदरीत 100 गुणांची ही पूर्व परीक्षा आहे. आणि मुख्य परीक्षेमध्ये आता आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे आयपीसी, सीआरपीसी, मायनर कायदे, पुरावा, राज्यघटना, फॉरेन्सिक वगैरे वगैरे असे 300 गुण आहेत. तर मग आता मुख्य परीक्षा 300 गुणांची आहे, पूर्व परीक्षा 100 गुणांची आहे. ज्यावेळेला काय होतं, एखादा नवीन मुलगा अभ्यासाला सुरुवात करतो त्यावेळेला कुठलं तरी एखादं पूर्व परीक्षेचं पुस्तक त्याच्या हातामध्ये असतं आणि 3-4 महिने तो पूर्व परीक्षेचाच अभ्यास करत बसतो. आणि मग ते दिवस गेल्यानंतर परत काय होतं, त्याला अभ्यासक्रम कोणीतरी देतं, तो अभ्यासक्रम बघतो, तरी देखील काय होतं, त्याचं मुख्य परीक्षेच्या अभ्यासाकडे लक्ष लागत नाही. मग तो मराठी, इंग्रजीचा अभ्यास सुरू करतो. म्हणजे जाहिरात येत नाही तोपर्यंत तो केवळ आणि केवळ पूर्व परीक्षेचाच अभ्यास करत बसतो. आणि मग पूर्व परीक्षा येते, पास होतो आणि मग सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती आपल्या समोर येते की मुख्य परीक्षा, आणि वेळ असतो फक्त आपल्याला 3 महिने. तर त्यामुळे काय करणं गरजेचं आहे,
आजच्या या ऑडिओमध्ये मी जी तुम्हाला माहिती देत आहे ही सध्याच्या काळाला फक्त लागू आहे. लक्षात घ्या, उद्या 6 महिन्यानंतर परिस्थिती बदललेली असेल किंवा 7-8 महिन्यानंतर जाहिरात आलेली असेल नसेल, त्यावेळेला आज सांगितलेल्या गोष्टी लागू असणार नाहीत. तर आज सांगितलेल्या गोष्टी ह्या आजच्या काळातच लागू असतील. आता काही मुलांचा प्रश्न आहे की सध्या कोणता अभ्यास केला पाहिजे, खात्यांतर्गत पीएसआयचा की डायरेक्ट पीएसआयचा. आता ज्या मुलांनी डायरेक्ट पीएसआयचा आतापर्यंत अभ्यास केलेला आहे त्यांनी हरकत नाही डायरेक्ट परीक्षेचा अभ्यास करायला, परंतु ज्यांनी डायरेक्टच्या बाबतीत कोणतेही वाचन केलेले नाही त्यांनी खात्यांतर्गत परीक्षेचा अभ्यास केलेला चांगला, कारण त्या तुलनेने आपली परीक्षा खूप खूप आणि खूप सोपी आहे. मग काय होईल, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं आपण बघितलं पाठीमागं तर दोन्ही परीक्षेच्या नादामध्ये प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तर आता सध्या मुख्य परीक्षेचा अभ्यास करायचा की पूर्व परीक्षेचा अभ्यास करायचा हा प्रश्न आहे. तर महत्वाची गोष्ट अशी की सध्या मुख्य परीक्षेला असलेला लॉ आणि मराठी इंग्रजी ग्रामर जे पूर्व परीक्षेला 50 गुणांसाठी आहे, याच घटकांचा तुम्ही आजच्या काळामध्ये अभ्यास केला पाहिजे. हा अभ्यास कुठपर्यंत तुम्हाला करायचा आहे, जोपर्यंत जाहिरात येत नाही तोपर्यंत. म्हणजे होईल काय, तर मराठी आणि इंग्रजी म्हणजे 50 गुणांचा अभ्यास तुमचा झालेला असेल आणि लॉचा तुमचा बऱ्यापैकी अभ्यास जाहिरात येण्याच्या अगोदरच झालेला असेल. आणि मग जाहिरात आल्यानंतर तुम्हाला अभ्यास किती मार्काचा करायचा आहे, ऑलरेडी तुम्ही मराठी आणि इंग्रजी अभ्यास करून ठेवलेला आहे, राहिले 50 गुण. मग 50 गुणांचा अभ्यास तुम्हाला 3-3.5 महिन्यामध्ये सहजासहजी होतो, कारण इतिहास भूगोल हे विषय आपण खूप आणि खूप वेळा वाचलेले आहेत. परंतु जो हा मुख्य परीक्षेचा घटक आहे तो केवळ त्या 3 महिन्यामध्ये म्हणजे पूर्व आणि मुख्यच्या दरम्यानचा जो काळ आहे त्यामध्ये अभ्यास करून होत नाही. जरी झाला तरी चांगला स्कोर उभा राहत नाही, कारण मुख्य परीक्षेला नुसतं पास होऊन जमत नाही, तर त्या ठिकाणी तुम्हाला मेरिटपेक्षा 30-40 गुण किमान हवे असतात. तर त्या दृष्टीनं सध्या फक्त मुख्य परीक्षेचा आणि मराठी इंग्रजीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तर आता किती तास अभ्यास करायचा असाही मुलांचा प्रश्न असतो. आता आपण कर्तव्य करत आहोत, सरकारी नोकर आहोत, तर आपल्याला जेव्हा वेळ मिळेल आपले दैनंदिन कृत्य करून, कर्तव्य आणि कुटुंब सांभाळून मिळालेला वेळ सोशल मीडियावर इतरत्र न घालवता तुम्ही अभ्यास केला पाहिजे. आता अभ्यासाची तयारी करत असताना आपण टार्गेट निश्चित केलं पाहिजे. जेव्हा एखादं आपण काम कोणतंही आपल्या समोर घेतो त्यावेळेला काय असतं, त्या कामाचं एक टार्गेट असतं की हे काम मला एवढ्या दिवसामध्ये पूर्ण करायचं आहे. तर आपण टार्गेटच्या दिशेनं वाटचाल केली पाहिजे, ज्याला आपण लक्ष्य म्हणतो. जर टार्गेट असेल तर तुमची मेहनत योग्य दिशेनं जाईल. आता टार्गेट हे नेमकं कशा संदर्भात पाहिजे, तर मुख्य परीक्षेसंदर्भात. आता पूर्वाला ठीक आहे, सर्वांनी एक अपेक्षा ठेवा की आपल्याला 60 गुण पडले पाहिजेत, परंतु मुख्य परीक्षेला जर 2017 साली जो पेपर होता मुख्य परीक्षेचा तसा जर पेपर असेल तर 270 पेक्षा जास्त मार्क तुम्हाला भेटले पाहिजे, हे टार्गेट आपण ठेवायचं आहे. आणि पेपर कसाही असो, सोपा असो किंवा अवघड असो, तर मेरिटपेक्षा आपल्याला 40 पेक्षा जास्त गुण आले पाहिजे मुख्य परीक्षेमध्ये. लक्षात ठेवा, पेपर मग सोपा असेल तर 270 प्लस मार्क घ्यायला काय अडचण नाही, जसं की 2017ला खूप सोपा पेपर होता मुख्य परीक्षेचा. आणि जर जरा अवघड असेल, कधी कधी काय होतं बघा, 50% मेरिट येतं, 55% येतं. आता 300 पैकी 230 मार्काला मेरिट लागलं मुख्य परीक्षेला, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात मेरिट लागलेलं आहे आयोगाचे. शक्यतो एवढे मेरिट कधी लागत नाही, परंतु पेपर जर सोपा असेल तर मेरिट वाढतं, पेपर अवघड असेल तर मेरिट कमी होतं. त्यामुळे मार्क किती आहे त्यापेक्षा मेरिटपेक्षा जास्त तुम्हाला किती आहेत हे अत्यंत महत्वाचं आहे. तर आपल्याला किमान 40 आणि जास्तीत जास्त 50 पर्यंत मार्क यायला हवेत. टार्गेट हे मोठंच पाहिजे, कारण काय होतंय, जेव्हा तुम्ही 280-275 मार्काचं टार्गेट घेऊन अभ्यासाची वाटचाल कराल तेव्हा तुम्हाला काय होईल, 260-65 किंवा 250 प्लस मार्काकडे तुम्ही सहजासहजी पोहोचू शकाल. मुलांचं चुकतं कुठं, तर आपण काय विचार करतो
की आयपीसी 60 मार्काला आहे तर मला किमान तिथं 45 प्लस तरी मार्क पडले पाहिजे. मायनर कायदे 80 मार्कला आहेत तर मला तिथं 60 मार्क पडले पाहिजे. आता ही उरलेली मार्क जी आहेत 20 मार्क मायनर कायद्याची, आयपीसीला तुम्ही 15 सोडताय, तर ही कशासाठी सोडत आहात तुम्ही मार्क? म्हणजे थोडक्यात तुम्ही स्वतःचं खच्चीकरण 25% तर इथंच करून घेत आहात. इथं आपलं चुकतं. तर टार्गेट हे मोठंच असलं पाहिजे. ज्यावेळेला तुम्ही तुमचा धनुष्यबाणाचा नेम आकाशाकडे धरत असता त्यावेळेला काय होईल, तो तुमच्या धनुष्यबाणातून सुटलेला बाण एखाद्या उंच झाडावरती जाऊन पडेल. त्यामुळे टार्गेट हे मोठं असलं पाहिजे, त्या दिशेने आपली वाटचाल असली पाहिजे. आता लॉचा जो अभ्यास आहे त्याची तुम्ही वर्गवारी करा की आयपीसी बाबा आपल्याला 60 मार्काला आहे तर कलम 298 पर्यंत जो अभ्यास आहे तो आपल्याला 40 गुणांसाठी आहे. सीआरपीसी 40 मार्काला आहे, पुरावा 20 मार्काला आहे, फॉरेन्सिक 40 मार्क, घटना 30 मार्क. याची वर्गवारी करा. आपल्याला यापैकी सोपा कोणता वाटतो, अवघड कोणता वाटतो, आणि जो विषय अवघड वाटतो त्याच्यावरच जास्त भर द्या. तिथूनच खऱ्या अर्थानं आपल्या अभ्यासाची सुरुवात झाली पाहिजे. अपवाद म्हणून कोणताही विषय पाठीमागे सोडून देऊ नका. आणि आता काही मुलांना तुमच्यापैकी वाटेल की मी म्हणतो की 270 प्लस टार्गेट ठेवलं पाहिजे, हे काही आहे एवढे मार्क पडत असतात वगैरे. असं काही नाही, पडलेले आहे. त्याचा माझ्यासोबतचा माझा मित्र आहे बनसोडे म्हणून, त्याला 272 मार्क आहेत मुख्य परीक्षेला. बघा 300 पैकी 272 मार्क म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये चांगले मार्क त्यांनी घेतलेले आहेत. आता मी स्वतः 300 पैकी 266 मार्क घेतलेले आहेत. एकंदरीत लॉ पैकी म्हणजे 270 पैकी मला साधारणतः 252 मार्कांनी, राज्यघटनेच्या 30 गुणापैकी 14 मार्क असे मला त्या ठिकाणी मार्क पडले आहेत. तरी मी माझ्या आयुष्यातील ही माझी पहिली परीक्षा होती. माझ्या हातून बऱ्याचशा चुका झाल्या, नाहीतर मला सुद्धा आणखी त्या ठिकाणी जास्त मार्क घेता आले असते. तर काय, अभ्यासक्रमानुसार वर्गवारीनुसार विषयाच्या कोणता विषय किती मार्काला आहे त्यानुसार अभ्यासावर भर द्या. आता आपण थोडं अभ्यासाच्या पद्धतीकडे वळूया. तर ज्या वेळेला तुम्ही अभ्यासाला जात असता, लायब्ररीमध्ये जात असाल, सुट्टीच्या दिवशी कुठे रूममध्ये बसत असाल, किंवा ग्रामीण भागामध्ये राहणारी मुलं कुठं बाहेर जात असेल झाडाखाली वगैरे, तर अभ्यासाला जात असताना वही आणि पेन, म्हणजे कच्ची वही आणि पेन हा कधीही सोबतच पाहिजे अभ्यास करणाऱ्या मुलांच्या. कारण काय आहे, युद्धामध्ये जशी तलवार महत्वाची आहे तशी अभ्यासामध्ये वही पेन घेऊन जाणं खूप महत्वाचं आहे. आता अभ्यास कशा पद्धतीने नेमका आपण करायला पाहिजे, की सपोज तुम्ही आयपीसी पासून अभ्यासाला सुरुवात करत आहात. तर आता मी काय सांगत असतो तुम्हाला ग्रुपवरती, मी नेहमी सांगतो की समजा तुम्ही सुरुवातीची 20-25 कलम वाचा. आता 20-25 कलम वाचा म्हणजे काही कलम 1 पासून 25 पर्यंतची कलम आपल्याला वाचायची आहेत का? तर नाही. अभ्यासक्रमाला असलेली कलमेच आपल्याला वाचायची आहेत. साधारणतः 511 आयपीसी मध्ये कलमे आहेत, परंतु 200च्या जवळपास कलमे आपल्याला अभ्यासक्रमाला आहेत. 20-25 कलम साधारणतः तुम्ही ज्या दिवशी वाचत असता त्यावेळेला वाचत असताना सावकाश पद्धतीनं त्याचं वाचन करा. त्यात दिलेली माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करा. जसं की समजा तुम्हाला मी सांगतो की बाबा आज आयपीसीचा कलम 10 पासून 75 पर्यंत अभ्यास करून घ्या. मग काही मुलं काय करतात, 10 पासून 75 पर्यंतची ही 20 कलम आहे ती 15-20 मिनिटांमध्ये वाचून मोकळे होतात. मग त्यातलं कळेल न कळेल तसं करू नका. ज्यावेळेला तुम्ही सुरुवातीला वाचन करत असता की या अगोदर तुम्ही ते वाचलेलं नसतं, तर त्यावेळेला त्याचं एक एक कलम समजून घ्या. कलम 10 मध्ये काय आहे, 11 मध्ये काय आहे, 14 मध्ये काय आहे, पुढे 14 झाल्यानंतर 21 आहे, 21 लोकसेवक, 14चा शासनाचा सेवक, ह्या दोन्हीमध्ये काय फरक आहे, 23 आहे, 25 आहे वगैरे वगैरे. तर ही जी 20-25 कलम आहेत ही वाचायला तुम्हाला कमीत कमी 2-3 तास तरी गेले पाहिजे, सुरुवातीच्या वाचनाचा कालखंड जर असेल तर. आणि वाचत असताना काय करा, कलमातील ज्या शब्दांचा अर्थ तुम्हाला कळणार नाही किंवा कलमातील एखादा पॅरेग्राफ कळणार नाही, ओळ करणार नाही, तर त्या ठिकाणी त्याला मार्किंग करा. ते पुन्हा वाचा, समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि मग काय होईल, तुमच्या पक्क लक्षात बसेल की आपल्याला हे कलम वाचताना या ओळीचा अर्थ कळालेला नाही. मग त्यानंतर काय करा, मी तुम्हाला दिलेले ऑडिओ ऐका, त्या कलमाचा ऑडिओचा भाग ऐका, आणि ऐकत असताना ज्या ठिकाणी तुम्ही मार्किंग केलेलं आहे त्या ठिकाणी लक्षपूर्वक त्याचं काय करा, श्रवण करा. आणि मग
तुम्ही त्यावर विचार करा की हे आपल्याला का आलं नव्हतं, की इथं नेमकी अडचण काय होती, आणि मग परत ते ऑडिओ ऐकल्यानंतर समजून घ्या. जेव्हा एखाद्या ठिकाणी आपण अभ्यासामध्ये थांबतो, जी गोष्ट आपल्याला आकलन होत नाही म्हणून, आणि पुन्हा तिचं जेव्हा आपल्याला आकलन होतं, तेव्हा काय होतंय, तो झालेला अभ्यास एक चांगल्या पद्धतीचा अभ्यास समजलेला असतो. आता तुम्ही वाचन केलं आहे दिलेल्या 20-25 कलमाचं, त्यावर दिलेला ऑडिओ सुद्धा तुम्ही ऐकलेला आहे. मग बघा, आता जवळपास तुमच्या सर्व शंका त्या ठिकाणी क्लिअर झालेल्या आहेत असं आपण गृहीत धरू. पण तरी देखील वाचले, ऐकले, यदा कदाचित अपवादात्मक परिस्थितीत कोणाला काही शंका असेल तर ती तुम्ही मला विचारू शकता. बिनधास्तपणे शंका विचारायची आहे, कोणत्याही पद्धतीचा अपवाद सोडून द्यायचा नाही. आणि मग त्यानंतर दिलेले प्रश्न लिहून घ्यायचे आहेत. आता प्रश्न लिहून घेतल्यानं काय होईल, तुमचा लिखाणाचाही सराव होत राहील आणि भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे सराव प्रश्नसंच घेण्याची आवश्यकता तुम्हाला पडणार नाही. आणि तिसरी महत्वाची गोष्ट की जे आपण वाचलं आहे, ऐकलं आहे, त्यापैकी आपल्याला कितपत प्रश्न सुटत होते वगैरे, याचं काय होईल, तुम्हाला अवलोकन होईल. ग्रुपवरती बऱ्यापैकी तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत, देणार आहे. आता समजा 25 मार्काचा हा 25 कलमांचा तुमचा अभ्यास झाला, आपण असं गृहीत धरू. मग आता पुढे काय, आज 25 कलम झाली, मग उद्या परत दुसरी 25 कलम तुम्हाला वाचायची असतात, कारण एवढा तर 7-8 तास वेळ कोणाकडेच नाही, सगळे ड्युटीवरती जात आहेत. मग आता दुसरा दिवस, उद्या काय करायचं, तर जे तुम्ही काल वाचलं आहे त्याचे नुसते आकडे टाका. वाचनाला आल्याबरोबर वहीवरती काय करायचं आहे, कच्च्यावरती नुसते आकडे टाका. 10, 11, 14, 21, 22, 23, कुठपर्यंत, 75 पर्यंत, म्हणजे जिथपर्यंत तुम्ही वाचलाय तिथपर्यंत नुसते आकडे पट 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 तुम्हाला टाकता आले पाहिजे. जोपर्यंत टाकता येत नाहीत पटपट आकडे, तोपर्यंत त्याचा सराव करा. ही झाली पहिली आवृत्ती. दुसरी आवृत्ती काय करायची आहे, तुम्हाला आकडे टाकायचे आहेत आणि त्याचं शीर्षक लिहून काढायचं आहे, की कलम 10चं शीर्षक काय आहे, 11चं काय आहे, 14चं काय आहे, 22चं काय आहे, जंग मालमत्ता, गैरलाभ वगैरे, अप्रामाणिकपणा वगैरे, समजण्यास कारण, नकलीकरण, असं 75 पर्यंत जे आहे हे दुसऱ्या आवृत्तीमध्ये तुम्हाला आकडे आणि शीर्षक हे लिहून काढायचं आहे. आणि जर त्या कलमात शिक्षा असतील तर परत तिसरी आवृत्ती, आकडे, शीर्षक आणि त्याच्यामधल्या शिक्षा. आणि परत चौथी आवृत्ती आहे, जे तुम्ही काल वाचलेले आहेत 25 कलम, ती पुन्हा एकदा सगळी वाचून काढा सविस्तर. काय होईल, याच्यामध्ये तुमचा 1 तासाचा वेळ जाईल. परंतु पुढचं पाठ आणि मागचं सपाट असं होणार नाही. आणि मग नवीन अभ्यासाला सुरुवात करा. नवीन पुढची कलम 1-2 तासामध्ये वाचून घ्या. ज्या वेळेला तुम्ही नवीन अभ्यास करणार असाल, म्हणजे जी कलम कधीच वाचली नाहीत आणि ती आता वाचायची आहेत, तर त्यावेळेला अभ्यासाला जाताना कमीत कमी 2-3 तास तरी तुम्ही एका ठिकाणी बसण्याची कॅपॅसिटी ठेवा. म्हणजे धावपळीमध्ये हा नवीन अभ्यास करू नका. जर समजा धावपळ आहे, ड्युटी आहे, प्रवासात आहेत, कुणी ट्रेननं प्रवास करत आहे, कुणी बसनं जात आहे, किंवा तुम्ही ड्युटीवर आहेत, तर जर तुम्हाला रिव्हिजन करायचं असेल तर तुम्ही दिवसातून 2-3 वेळा खिशामध्ये काही डायरी असेल, कच्ची पानं असतील, त्याच्यावरती तुम्ही आकड्यांचा सराव करू शकताय. सारखे आकडे टाकत बसायचे दिवसभर, आकडे शीर्षक कलम, आकडे शीर्षक कलम, आकडे. म्हणजे तुम्हाला जर उद्या भविष्यामध्ये 4, 8, 10 दिवसामध्ये तुमचं पूर्ण आयपीसी कंप्लीट झालं आणि तुम्ही 15 मिनिटं कुठेतरी चालत जात आहात, सकाळी वॉकिंगला वगैरे, किंवा ड्युटीवरती किंवा गाडीवरती एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी, तर तुम्हाला 15 मिनिटांमध्ये आयपीसीच्या कलम 10 पासून 511 पर्यंतची कलम पटकन सांगता आली पाहिजे. कलम आणि त्याचं शीर्षक हे महत्वाचं आहे. म्हणजे नवीन अभ्यास करत असताना अगोदरच्यावर पूर्ण रिव्हिजन झाल्याशिवाय पुढील भाग वाचू नका. वाचला तर त्याचा फारसा उपयोग होणार नाही. अगोदर पाठीमागे झालेल्या अभ्यासावर चांगले रिव्हिजन करा. असं वाटेल की आता आपला झालेला अभ्यास हा चांगल्या प्रकारचा झाला आहे, मगच नवीन अभ्यास हातामध्ये घ्या. मग 8-10 दिवसामध्ये तुमचा काय होईल, एक विषय चांगल्या प्रकारे परफेक्ट होईल. आणि परफेक्ट झाल्यानंतर मी तुम्हाला काय केलं आहे, आयपीसीचा एक ऑडिओ बनवून दिलेला आहे. त्याच्यामध्ये पूर्ण कलमे आणि त्याचं शीर्षक आणि त्याच्यामध्ये असलेल्या शिक्षा, एक साधारणतः अर्ध्या तासाचा ऑडिओ आहे, तो ऐका. आता हा ऑडिओ तुम्ही आठवड्यातून 3-4 वेळा ऐकला पाहिजे. जेव्हा सकाळी तुम्ही झोपेतून उठता आणि इतर तुमचे प्रोग्राम होईपर्यंत
मोबाईल जरी चालू ठेवून खिशामध्ये ठेवला तरी देखील काय होईल, तुमचा हा ऑडिओ पूर्ण होईल. किंवा प्रवासात असाल, कुठे इकडे तिकडे जात असाल, समजा तुम्हाला आता वाचायचा कंटाळा आहे, आकडे टाकत बसण्यापेक्षा वाटते की बाबा आपण ऑडिओ ऐकला पाहिजे, तर काय होईल, 10 पासून 511 पर्यंत तुमचं हे फास्ट रिव्हिजन होईल. हे 4-8 दिवसातून सारखं आणि सातत्यानं ऐकणं गरजेचं आहे, वाचणं लिहून काढणं गरजेचं आहे. मग आता आयपीसी पूर्ण झाले, जवळपास तुमचा 60 मार्काचा बऱ्यापैकी अभ्यास झालेला आहे असं आपण गृहीत धरायला हरकत नाही. तर पुढे तुम्ही नवीन विषयाला सुरुवात करा, सीआरपीसी घ्या किंवा पुरावा कायदा घ्या आणि त्याला एक टार्गेट ठेवा की आता समजा पुरावा कायद्यामध्ये 30-32 कलम आहेत, सीआरपीसी कायद्यामध्ये साधारणतः बाबा 150 कलम आहेत, तर हे आपल्याला किती दिवसामध्ये पूर्ण करायचं आहे. दररोज आपण 20 कलमे अभ्यासू शकतो का, 25 कलमे अभ्यासू शकतो का, की 10 कलमे अभ्यासू शकतो, म्हणजे प्रत्येकाच्या बुद्धिमत्तेनुसार बुद्धिगुणांकानुसार हा भाग आहे. तर तुम्हाला जमतील एवढी साधारणतः 20 कलम अभ्यासाला काही हरकत नाही. 2-1 तासामध्ये 20 कलम अभ्यासून होतात. तर तुम्ही टार्गेट ठेवा की आपल्याला किती दिवसामध्ये हा सेकंड जो विषय आपण हातामध्ये घेतला आहे, सपोज पुरावा असेल, सीआरपीएस असेल, मायनर असेल, की आपल्याला एवढ्या दिवसामध्ये हा अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. आणि समजा नवीन विषयाला तुम्ही सुरुवात केली आहे, आता सीआरपीसी अभ्यास करत आहात, कलम 2 मधल्या सगळ्या व्याख्या अभ्यासून घ्या. परत कलम 6 आहे फौजदारी न्यायालयाचे वर्ग, म्हणजे एक 10-15 कलम तुम्ही आज अभ्यासली, उद्या परत तीच कलम अभ्यासा आणि पुढची 20 अभ्यासा. परंतु हा दुसरा विषय अभ्यास करत असताना जो पाठीमागच्या तुम्ही 8-10 दिवसामध्ये आयपीसी नावाचा विषय पूर्ण केला आहे, तो काय होईल, तुमच्या हळूहळू विस्मरणातून जायला निघेल. हा ठीक आहे, तुम्ही तो आयपीसीचा पूर्ण कलमांचा ऑडिओ तर ऐकता आहात, बसल्या ठिकाणी कुठं पूर्ण 10 कलमापासून 511 पर्यंत तुम्ही आकडेही टाकून घेत आहात, तुम्ही त्या कलमाचं शीर्षक सुद्धा लिहून टाकत आहात, परंतु आतमध्ये जे काय आहे ते काय होईल, हळूहळू विसरायला लागेल. त्याच्यामुळे आठवड्यातून एक दिवस असा सुट्टीचा वगैरे असेल तुमच्याकडे, किंवा ज्या दिवशी तुम्हाला 5-6 तास वेळ मिळेल, आठवड्यातून एक दिवस पाठीमागे जो पूर्ण केला तुम्ही विषय आहे त्याचं पूर्ण सखोल आत्मावलोकन करणं गरजेचं आहे. म्हणजे काय होईल, तो विषय तुमचा पाठीमागे पडणार नाही. सुरुवात किंवा प्रवास हळूहळू केला तरी चालेल. लक्षात घ्या, तुमचा 15 दिवसापेक्षा महिन्याला एक विषय पूर्ण झाला तरी हरकत नाही, परंतु जो अभ्यास तुम्ही केलेला आहे तो विसरता कामा नये, हे सर्वात महत्वाचं आहे. मग आठवड्यातून एकदा आयपीसी कव्हर करा आणि मग सीआरपीसी चालू ठेवा. मग जेव्हा सीआरपीसी होईल तेव्हा पुरावा कायदा घ्या. मग आठवड्यातून 2 दिवस, एक दिवस आयपीसीला, एक दिवस पुरावा कायद्याला आणि उरलेले 4 दिवस पुरावा कायद्यासाठी ठेवा. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, पुढं वाटचाल करायची आहे. आणि हे करत असताना तुम्हाला मग हे तुमचं कंटिन्यू चालू ठेवायचं आहे. कधी काय की बाबा तुम्ही ज्याही ठिकाणी बसाल, 10-15 मिनिटं तुम्हाला वेळ असेल तर एखादा विषय घ्यायचा आणि त्याच्यामध्ये अभ्यासक्रमाला कोणती कलम आहेत पट नुसती कलम लिहून टाका. वेळ असेल तर कलम आणि शीर्षक लिहून टाका. वेळ असेल तर बाबा त्याचा ऑडिओ ऐका कलम शीर्षकाचा. या गोष्टी तुम्हाला सातत्याने करत राहायच्या आहेत. परंतु जेव्हा तुम्ही एखाद्या घटकाचा नवीन अभ्यास करत आहात, म्हणजे पुढची 20-25 कलम वाचत आहात नव्याने, जे अगोदर वाचलेले नाहीत, तर त्या ठिकाणी किमान तुम्ही समजा अर्धा तास वेळ असेल तर बसू नका अभ्यासाला. मग तुम्ही जुनच रिव्हिजन करा. फ्रेश जेव्हा तुम्हाला अभ्यास करायचा असतो, नवा विषय ज्या वेळेला हाताळायचा असतो, नवी कलम जेव्हा तुम्हाला अभ्यासायची असतात, तर त्या ठिकाणी किमान तुम्ही 2 तास तरी बसलं पाहिजे. त्यानंतर परत तुम्हाला एक नोटबुक घ्यायचं आहे. नोटबुकमध्ये दररोजचे दररोज दिलेले प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी लिहून घ्यायचे आहेत. आयपीसी करा, त्या ठिकाणी आयपीसी प्रश्न म्हणा. परत मायनर कायद्याचे प्रश्न लिहून घ्या. आता पुरावा कायद्याचे प्रश्न देईल ते लिहून घ्या. सीआरपीसी देणार आहे ते लिहून घ्या. आणि या प्रश्नावरती अधूनमधून काय करत जावा, एक प्रकारे रिव्हिजन करायचं आहे. आणि हे विषय अभ्यास करत असताना सोबतच तुम्हाला मराठी आणि इंग्रजी या घटकांचा अभ्यास सुद्धा काय करायचा आहे, चालू ठेवायचा आहे. साधारणतः मराठीला एखादा तास आज दिला असेल तर उद्या इंग्रजीला एखादा तास द्या. या पद्धतीने इंग्रजीची होकॅब, आता मला इंग्रजी बाबतीत जास्त माहिती नाही, परंतु मराठीची काय करा, 3-3 प्रकरणे घ्या. मराठीचे पण मी काही ऑडिओ टाकलेले आहेत. त्यानंतर सगळे ऑडिओ पूर्ण झाल्यानंतर मराठीच्या अभ्यासाच्या आणखी काही चांगल्या पद्धती आहेत, त्याही मी तुम्हाला सांगेल. मग काय होईल, हळूहळू जोपर्यंत जाहिरात येत नाही तोपर्यंत तुमचा पूर्ण लॉ अभ्यास करून होईल. सोबत मराठी इंग्रजी होईल, म्हणजे पूर्व परीक्षेचा 50% अभ्यास होईल आणि मुख्य परीक्षेचा जवळपास 270 मार्काचा अभ्यास होईल. म्हणजे तुम्हाला पुढं मुख्य परीक्षेचा स्कोअर चांगला करत असताना किंवा स्कोअर चांगला करण्यासाठी जास्त अडचण येणार नाही. आता पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा या कालखंडातलं जे अतिशय महत्त्वाचं नियोजन आहे, ते नियोजन मी तुम्हाला त्या काळानुसार काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते सांगत राहील. आता या सगळ्या गोष्टी ज्या मी सांगितलेल्या आहेत, या किती दिवस करायच्या, आता म्हणजे आणखी किती दिवस अभ्यास करायचा, परीक्षा कधी निघणार, असाही काही मुलांचा प्रश्न असतो.
तर मी तुम्हाला सांगत आलो आहे की हे बघा, यशाला कधीही शॉर्टकट नसतो. मेहनतीशिवाय पर्याय नाही, कष्टाशिवाय फळ नाही. तग धरणं खूप महत्वाचं आहे. एखादी समजा तुम्ही बघताय क्रिकेटच्या मॅचमध्ये जास्त रन काढायचे असेल तर तुम्हाला स्पीचवरती जास्त वेळ टिकून राहावं लागतं. त्यामुळे स्पर्धा परीक्षेच्या विश्वात तग धरणं, टिकून राहणं या घटकाला खूप महत्व आहे. जोपर्यंत तुमचं वय आयोगाने दिलेल्या नियमामध्ये बसत आहे तोपर्यंत तुम्ही अभ्यास करतच राहा, काही हरकत नाही. कारण अभ्यास करून आतापर्यंत कोणी मेलं आहे असं माझ्या कधी ऐकण्यात आलेलं नाही. आणि हे तुम्ही कुणासाठी करत आहात हाही प्रश्न तुम्ही स्वतःला विचारून बघा. हे तुम्ही स्वतःच्याच सुखासाठी करत आहात, तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या मुलांबाळासाठी, तुमच्या लाईफ पार्टनरसाठी, तुमच्या आईवडिलांसाठी, तुमच्या जवळच्या आप्तजनासाठी. हे काही तुम्ही इतरांसाठी थोडेच कष्ट करतात, हे स्वतःच्या आयुष्याचं भलं करण्यासाठी. जर तुम्हाला मेहनत करण्याची गरज असेल तर मेहनत करण्यासाठी कोणत्याही प्रकारची कामकुचारपणा आपण करता कामा नये. कारण असंही तुम्ही नोकरी करणारच आहात. कारण जवळपास माझ्या माहितीनुसार 90% सामान्य लोक वर्दे असलेल्या खात्यात येतात. तर नोकरीच करायची आहे तर एक अधिकारी म्हणून करा. शेवटी नोकरी गुलामीच आहे, ती मोठी असो किंवा छोटी असो. परंतु उभी टोपी आणि गोल टोपी याच्यामध्ये अनेक मैलाचं अंतर आहे. हे वाक्य मी नेहमी तुम्हाला वारंवार सांगत आलेलो आहे आणि हे कुठेतरी लिहून ठेवा. कारण आयुष्यभर शिपाई म्हणून नोकरी करण्यापेक्षा अजून 2 वर्ष अभ्यास करण्याची वेळ आली तरी हरकत नाही, पण उरलेलं आयुष्य एक अधिकारी म्हणून व्यतीत करा. आणि ही तुमच्या हातात आहे, संधी आहे, वेळ मिळाला आहे, संधीचं सोनं करा. जाहिरात नाही म्हणून निश्चित पडू नका. कारण हा जो वेळ आहे, ही जी सध्याची परिस्थिती आहे, ही अभ्यासाची पठारावस्था आहे. हा अत्यंत अत्यंत महत्वाचा काळ आहे. असं म्हणतात की बाबा युद्ध नसताना जर परिश्रम केला तर युद्धाच्या वेळेला वगैरे रक्त सांडावं लागत नाही वगैरे, त्यातला हा प्रकार आहे. तर आज अभ्यास करा, अभ्यासाच्या वातावरणामध्ये टिकून ठेवा आणि तुमच्या अभ्यासामध्ये सातत्य ठेवा, खंड पडू देऊ नका. समजा तुम्ही 15 दिवस गॅप ठेवला आणि पुन्हा हातामध्ये पुस्तक घेतलं तर जे तुमचं विस्मरण झालं आहे ते स्मरणात आणण्यासाठी तुम्हाला 1 महिन्याचा कालखंड लागेल. म्हणजे 1 महिन्याचा कालखंड जिथपर्यंत तुम्ही आले होते तिथपर्यंत पोहोचण्यात जाईल आणि प्लस गेलेले 15 दिवस म्हणजे 1.5 महिन्याचं तुमचं नुकसान होईल. त्यामुळे सातत्य ठेवा. दररोज अर्धा तास करा, हरकत नाही, परंतु बंद अभ्यास ठेवू नका. आता बघा, जाताना मी एक छोटं तुम्हाला उदाहरण सांगतो की एक आश्रम आहे जंगलामध्ये आणि त्या ठिकाणी एक आश्रमामध्ये साधू आणि त्यांचे शिष्य राहत असतात. त्यातला एक शिष्य साधूला विचारतो की गुरुदेव मला यशाचं रहस्य सांगा. आणि मग गुरुदेव त्याला म्हणतात की तुला यशाचं रहस्य जाणून घ्यायचं असेल तर उद्या सकाळी नदीवरती चल, ज्या ठिकाणी मी आंघोळ करत असतो त्या ठिकाणी मी तुला यशाचं रहस्य सांगेल. आणि मग ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळच्या प्रहरी ते गुरुदेव आणि त्यांचा शिष्य आंघोळीला जातात. आणि मग सूर्योदयाची वेळ असते. गुरुदेव त्याला पाण्यात उतरायला सांगतात. कमरेभर पाण्यात ते दोघे जण जातात. गुरुदेव त्याला सांगतात आणखी पुढे चल, पाणी छातीला येतं. आणि मग त्या ठिकाणी ते दोघे थांबतात. आणि मग शिष्य विचारतो, गुरु मी आपणास विचारलं आहे की यशाचं रहस्य काय आणि तुम्ही मला पाण्यात खोलवर घेऊन येत आहात. मग असा तो शिष्य उद्गारल्याबरोबर गुरुदेवांनी काय केलं, त्याच्या डोक्यावरती दोन्ही हात ठेवले आणि त्याचं डोकं पाण्यामध्ये दाबून टाकलं. आता क्षण, 2 क्षण, 5, 10 क्षण झाले. त्या शिष्याला असं वाटलं की गुरुदेव मला आता पाण्याच्या बाहेरून काढतील, मग पाण्याच्या बाहेर काढतील. पण गुरुदेव त्याला पाण्यातून बाहेर काढायला तयार होत नाहीत. आणि मग याचा श्वास गुदमरून जातो. याला भीती वाटू लागते, आता आपला जीव आतल्यात पाण्यात गुदमरून जातो की काय. मग तो बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. आणि मग बाहेर काढण्याचा त्याचा जसा प्रयत्न होईल तसं गुरुदेव काय करतात, त्यांचा असलेला त्याच्या मस्तकावरचा हात घट्ट करण्याचा प्रयत्न करतात. ते त्याला बाहेर येऊ देत नाहीत. आणि मग शिष्याच्या मनात विचार येतो, हा काय प्रकार आहे. आता आपण मेल्याशिवाय राहणार नाही.
गुदमरून आपला जीव आता क्षण दोन क्षणामध्ये जात आहे की काय, अशी परिस्थिती ज्या वेळेला निर्माण होते त्यावेळेला तो आपल्या शरीरामध्ये असलेली प्रचंड ताकद लावतो आणि गुरुदेवाला हिसका देऊन तो पाण्याच्या बाहेर येतो. आणि मग पाण्याच्या बाहेर आल्यानंतर त्याचा श्वासोच्छ्वास हा पटपट चालू असतो लोहाच्या भात्यासारखा. जरासं शांत झाल्यानंतर त्याने गुरुदेवाला प्रश्न केला की हे काय गुरुदेव, मी तुम्हाला यशाचं रहस्य विचारलं आणि तुम्ही तर मला पाण्यात बुडवून ठेवलं. त्यावेळेला गुरुदेवांनी त्याला सांगितलं, जेव्हा तो पाण्यात होतास तेव्हा तुला सर्वाधिक गरज कोणत्या गोष्टीची होती? त्यावेळेला शिष्यानं उत्तर दिलं की श्वास. आणि तो मिळावा म्हणून तू काय केलं? तर त्याने सांगितलं की प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पूर्ण ताकदीनिशी मी पाण्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न केला आणि मग कुठेतरी श्वास भेटल्यानंतर मला हायचं वाटलं, समाधान वाटलं. आणि मग गुरुदेवांनी सांगितलं की यशाचं रहस्य दुसरं तिसरं काय नसून हेच आहे की जेव्हा तुमचे ध्येय तुम्हाला श्वासा इतकं महत्वाचं वाटेल तेव्हाच खऱ्या अर्थाने तुम्हाला यशोगाथा तुमच्या गळ्यात माळ घातल्याशिवाय राहणार नाही. तर अशाच प्रकारची नवनवीन माहिती तुम्हाला पाहायची असेल, कोणत्या कलमासंदर्भात अडचणी असतील, तुम्ही कमेंट करून या ठिकाणी माहिती देऊ शकता. फेसबुकवरती तुम्ही मला फॉलो करू शकता. मराठीमध्ये फौजदार बापूसाहेब शेळके या नावाने माझं अकाउंट आहे. यूट्यूबवरती आपला हा चॅनल आहे. नक्की सबस्क्राईबर करा, कमेंट करा. तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत त्यासाठी लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.